सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या सर्व बांधवांनो, भगिनींनो, काय म्हटलं, मला काय सांगते. उशिरा लाफ्टर आला. मी खरं तर इथे काय भाषण करायला उभा नाहीये. मी आलो की हल्ली एक फॅशन झाली आहे, वक्तृत्व, कर्तृत्व वगैरे असले काहीतरी शब्द वापरायचे. संजय चव्हाण त्या दिवशी मला खरं तर बाळा नांदगावकरांनी मला सांगितलं की अशा एका अल्बमचं प्रकाशन तुमच्या हस्ते करावं. का माझ्या वाट्याला येतात मला माहिती नाहीत. माझे वडील संगीतकार होते, माझ्याकडे संगीताचा थोडा बहुत कान आहे. याच्या पलीकडे मी अल्बम आणि तोही अशोकजींनी संगीतबद्ध केलेला अल्बम, त्याचं प्रकाशन मी करावं. बरं, आपलं काय जातंय, कर म्हटल्यानंतर करायचं. आणि हे मला काही ते आमचा काही प्रांत नाही हा, मुळात त्या हृदयातील एक हळुवार कोपरा बिपरा. आमच्या हृदयात फक्त दुसऱ्याला मारायचा कोपरा एवढंच येतं माहिती. एवढा हळुवार बिळुवार वगैरे आपल्याकडे काय पद्धत नाही हो सगळं. त्याच्यामुळे मी संजय आणि इतर सर्व लोकांना, खास करून पत्की साहेबांना मी काय त्यांना शुभेच्छा देणार. ते आहेत इतके मोठे, लहानपणापासून आपण त्यांची गाणी ऐकत आलो. आणि संजय आणि त्यांच्या सर्व टीमला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. मला आत्ताच कळलं की ते व्यायाम करतात. पुढचं कविता संग्रह मला असं वाटतं मांडीवरील हळूवार मसल वगैरे असा काहीतरी येतं. कारण वजनं उचलणारा माणूस शब्दात वजन कसं आणतो मला आत्ता कळलं नाही मला. त्याच्यामुळे त्यांच्या पुढील भविष्यातल्या सगळ्या वाटचालीस माझ्या मनपूर्वक मी शुभेच्छा देतो. आपल्या गाण्या ऐकायच्या कार्यक्रमामध्ये मी थोडासा व्यत्यय आणल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुढे आपण सगळी अशोकजींनी संगीतबद्ध केलेली गाणी आपण सर्वजण ऐकायला इकडे आलेला आहात. आपणा सर्वांना मी येणाऱ्या दिवाळीची मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. ही येणारी दिवाळी तुम्हाला सुखाची, समाधानाची, आनंदाची, भरभराटीची आणि आरोग्यदायक जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.